नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सुपर नेट ब्लाऊजसाठी गोल गळ्यावर सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे. तर 38 साईजसाठी ही मी बॅकनेक डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी हे बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिक कट करून ठेवलेला आहे. नेहमीप्रमाणे तो कट केलेला आहे. त्यानंतर इथे बघा मी मार्किंग केलेलं आहे. इथे तर शोल्डर 5.5 इंचाचं होतं आणि 6 इंचाचा मुंडखोली इथे होती. तर अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला होता. वरच्या बाजूला बघा ही गळा रुंदी ही 2.5 इंच आहे. त्यानंतर खालच्या बाजूला इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने आखून घेतलं होतं. तयार गळा उंची ही 9.5 इंच आहे. तर 10 इंचावर मी मार्किंग केलेलं होतं आणि अशा पद्धतीने आखलं होतं. त्यानंतर गोल आकार आपल्याला हा द्यायचा आहे. तर तुम्हाला जर चौकोनी हवा असेल तुम्ही चौकोनी देखील देऊ शकता. त्यानंतर हा एक आकार दिला आहे. तर ही जी मी 2.5 इंचाची मार्किंग आहे तिथून इकडे या बाजूला मी साधारण 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे खालच्या बाजूला बघा मी 1 ते 1.5 इंचावर तुम्ही मार्किंग करू शकता. तिथे मी 1.5 इंचावर केलेलं आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे देखील जॉईंट करून घेतलेलं आहे. आता हे जे आहे तर मी हे 4.5 इंच घेतलेलं आहे खालची गळा रुंदी आणि अशा पद्धतीने जॉईंट केलेलं आहे. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. तर इथे मी आता आकार देणार आहे. इथे गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर खालची जी 4.5 इंचाची मार्किंग आहे तर तेवढंच आपलं येणार नाही, त्याच्या आतमध्ये थोडी आपली मार्किंग येईल. तर इथे मी आता व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहे, म्हणजे आखून घेणार आहे. इथं खूप सोपी आहे ही डिझाईन, पण इतकी सुंदर दिसते. तुम्ही नेटच्या ब्लाऊजवर ही करू शकतात किंवा दुसऱ्या ब्लाऊजवर देखील करू शकतात. पण अशा प्रकारचे जे नेटचे ब्लाऊज असतात त्यावर ही डिझाईन खूप सुंदर दिसते. तर इथे मी आता गोल आकार देणार आहे. हे बघा इथे देखील गोल आकार दिलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला देखील मी गोल आकार दिला आहे. तर इथून कोपरापासून इथे 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर हा गोल आकार मी इथे देऊन घेतलेला आहे. इथे वरच्या बाजूला देखील दिलेला आहे. तर 1 इंच मार्किंग करून मग आकार दिलेला आहे. आता आपल्याला हे बाहेरचा आकार आहे तर तो अजून कट करायचा नाही. हे बघा आपण ज्या वेळेला मेन फॅब्रिकवर हे जोडणार आहोत त्यानंतर आपण ते कट करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला आतला भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण दुसरा जो भाग आहे तो देखील कट करायचा आहे. आणि हा जो आतला भाग कट केलेला आपला असेल तर तो टाकून द्यायचा नाही, आपल्याला नंतर आकार द्यायला तो कामी येईल. तर आता इथे मी हे कट करून घेणार आहे. खूप सुंदर पद्धतीने ही डिझाईन तयार होते. अतिशय म्हणजे सोपी डिझाईन आहे, त्यामुळे अगदी कुणीही सहजपणे हे शिवू शकतात. तर इथे आता आपल्याला मार्किंग आपली संपूर्ण झालेली आहे. तर इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आता. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिक म्हणजे बॅक पार्ट आपल्याला तयार करायचा आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने तुम्ही आतमध्ये देखील हे घेऊ शकतात. तर हे मी मार्किंग केलेली आहे. आता हे आपल्याला कट करायचा आहे. सगळ्यात आधी बाहेरचा भाग नंतर हा भाग कट करायचा आहे. आता आपल्याला बघा नेहमीप्रमाणे आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि मग आपल्याला ते स्टिचिंग करून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकतात. तर इथे मी आता रेडीमेड पायपिंग वापरून घेणार आहे. रेडीमेड पायपिंग किंवा मग तुम्ही कापडापासून देखील पायपिंग बनवू शकतात. पण काही जणांना पायपिंग आवडत नाही त्यामुळे ते लावत नाही. इथे मी वापरून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, आता मेन फॅब्रिकवर हा पार्ट ठेवायचा आहे आपला. आणि त्यानंतर इथे खालच्या बाजूला आपल्याला एक शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. आता मी फक्त अस्तरच्या पार्टवर ही लावून घेतलेली होती. त्यानंतर बघा इथे खालच्या बाजूला मी व्यवस्थित जोडून घेतला आहे आणि गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायची आहे आणि आजूबाजूला देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचा कापड आपल्याला कट करायचा आहे. आता इथे अस्तरच्या पार्टला तुम्हाला चुण्या दिसत असतील, पण नंतर इस्त्री केल्यानंतर त्या व्यवस्थित होतात. तर इथे बघा हे जोडून झालेलं आहे. आजूबाजूचा कपडा देखील कट झालेला आहे. आता आपल्याला इथे मागचे टक्स देखील तुम्ही देऊन घ्यायचे आहेत. त्याआधी तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कापड. दोन्हीही पार्ट एकमेकांवर ठेवायचे आहेत म्हणजे दोन्हीही पार्ट आपले व्यवस्थित येतील, थोडे देखील कमी जास्त होणार नाही. आता इथून बघा
तुम्हाला जेवढं अजून याची उंची हवी असेल गडा उंची ती तुम्ही घेऊ शकतात आणि गोल आकार इथे द्यायचा आहे तर तो मी इथे देणार आहे। आता इथून आतमध्ये आपल्याला 1 इंचावर मार्किंग म्हणजे मार्जिन राहील एवढं अंतर आपल्याला सोडायचं आहे, म्हणजे आपला रेग्युलर जो गडा असतो तो येईल। तर इथे बघा मी हे कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं आहे, इथे पायपिंग लावायची आहे तर ही देखील मी लावली आहे, नेहमीप्रमाणे लावली आहे। मागचे टक्स देखील आता इथे देऊन घ्यायचे आहेत, तर मागचे टक्स देखील मी देऊन घेतलेले आहेत। इथे तुम्हाला ज्या चुन्या दिसत असतील इस्त्री केल्यानंतर त्या दिसत नाहीत। आता इथे आपल्याला अवतीभोवती लेस लावून घ्यायची आहे, तर ती देखील मी इथे लावून घेतलेली आहे, हे बघा। त्यानंतर आपल्याला बघा ही जी बॉर्डर आहे तर त्याच्यावर देखील आपल्याला लेस लावायची आहे। इथे मी बारीक लेसचा वापर केला आहे, त्यामुळे सिंगल शिलाई टाकल्यानंतर ही बरोबर जॉईन होते। तर इथे देखील आपली लेस जॉईन झालेली आहे। आता त्यानंतर बघा तुम्ही इथे शो बटन लावू शकतात किंवा एखादा पॅच लावू शकतात, तर मी अशा पद्धतीने हे 2 शो बटन इथे लावून घेतलेले आहेत। सुंदर अशी डिझाईन आपली पटकन तयार झालेली आहे। नक्की तुम्ही अशी डिझाईन बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्यावर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।